भारत सरकारच्या वतीने सय्यद अली मुर्तजा हे सेक्रेटरी आहेत मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद यांना असणारं पत्र जे लिहिलेलं आहे ते पत्र आपले भारताचे जे सेक्रेटरी आहेत देबाशिष मुखर्जी यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि हे पत्र 24 एप्रिल 2025 ला लिहिलेलं पत्र आहे। मी आपल्या सगळ्यांशी हे पत्र शेअर करतो, पण त्याच्यामध्ये 5वा मुद्दा जो त्या ठिकाणी मांडलाय तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि सरकार जे म्हणतंय की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोटं बोलतंय अशी असणारी या पत्रावरनं तरी त्या ठिकाणी दिसते। 5वा मुद्दा, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज hereby decided that the Indus Water Treaty 1960 will be held in abeyance with immediate effect। पुढे त्याच्या अगोदरचे 4 पॅराग्राफ आहेत। त्या 4 पॅराग्राफमध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे, धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही किंवा नदीतलं पाणी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, याचा कुठेही उल्लेख नाही अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीने मोदी सरकारच्या वतीने की आम्ही असणारा इंदस करार रद्द केला असं जे म्हटलेलं आहे त्यांनी रद्द केलेला नाही तर त्यांनी अबेयन्समध्ये ठेवलेला आहे। म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं म्हणजे नरोबा कंजोबा, कायद्याच्या भाषेमध्ये स्टेटस को आपण जे म्हणतो ते स्टेटस को माझ्या भाषेमध्ये नरोबा कुंजोबा, तुला जे काढायचं असेल ते काढ, मला जे काढायचं असेल ते काढ, अशा रीतीचं असणारं हे पत्र आहे। मी हे पत्र आपल्या सगळ्यांशी असणारं शेअर करतो। विनंती आहे की जनतेला हे पत्र आपण असणाऱ्या आपल्या चॅनलवरनं जर दाखवलं, यूट्यूबवरनं दाखवलं तर केंद्र शासन हे कुठल्या तऱ्हेच्या कारवाया करतायत हे आपल्याला लोकांना लक्षात येईल आणि लोक या सरकारवरती प्रेशर घालायला सुरुवात करतील असं मी त्या ठिकाणी मानतोय। तेव्हा हा एक गंभीर मुद्दा आहे आणि या गंभीर मुद्द्याकडे असणाऱ्या शासनाने नेहमीसारखं डोळे झाक करू नये एवढीच आमची फक्त विनंती आहे। हल्ल्याच्या घटनेनंतर कुठेतरी भारतीय जनतेची अपेक्षा होते की पाकिस्तानवरती कारवाई केली जावी, त्यानुसार हे जे निर्णय घेतले गेले की पाणी बंद केलं, व्यापार बंद केला, ही फक्त दिशाभूल केली गेली। ही फक्त दिशाभूल करण्यात आलेली आहे। त्याच्यातलं एकच खरं आहे की जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्या पाकिस्तानी नागरिकांना असणारं भारताच्या बाहेर घालवतात आहेत ही वस्तुस्थिती आहे, पण ती नाकारत नाही। हा खेळ काढण्याचा अजून मी म्हणणार नाही, पण हे लेटेस्ट पत्र आहे, 24 तारखेचं पत्र आहे। याच्यानंतरची काही कारवाई जर त्यांनी केली असेल तर ती कारवाई त्यांनी लोकांपुढे आणावी। मात्र अशा पद्धतीने एखादा करार सरकार रद्द करू शकतं का? कारण 1960 सालापासूनचा असलेला तो करार अनेकदा युद्ध झाले तरी रद्द झाला नव्हता। आज दुर्दैवाने मी असं म्हणेन की करारनामा एका अर्थाने तुम्हाला रद्द करता येत नाही, त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल। पण मी असं म्हणतो भाडमध्ये गेलं, ते रद्द केला रद्द, पण त्याचे फॉलोअप ॲक्शन घ्या ना। ते फॉलोअप ॲक्शन नाही आहे। जे काही आलेलं आहे की आम्ही नद्यांचं पात्र वाढवणार, त्याच्यातली माती उपसणार,
अजिबात ते चालणार नाही, अजिबात होणार नाहीये. का ते करायला तुम्हाला 20 वर्ष लागतील. किंवा दुळफे करण्यापेक्षा तुम्ही ठोस कारवाई काही करणार आहात याची असणारी चर्चा करू नका, माहिती करू नका, पण हे तर आश्वासित करा की आम्ही काहीतरी करू. तर पाकिस्तानकडून जे स्टेटमेंट येतात पंतप्रधान असतील किंवा इतर संघटनेचे जे लोक आहेत की एकतर आमच्या या नदीमध्ये पाणी वाईल किंवा मग त्यांच्या रक्ताची पाठ वाढेल, कुठेतरी हे जे चिथावणी करून वक्तव्य केली जात आहेत याला उत्तर त्यांना एका गोष्टीची जाणीव आहे की हे पाणी थांबू शकत नाही. याचं कारण असं आहे की तुम्हाला ते थांबवण्यासाठी व्यवस्था आहे का, किंवा याच पावसाळ्याच्या अगोदर तुम्ही ती व्यवस्था करू शकता का, तर नाही. त्याच्यामुळे ते तुम्हाला उचकवतात आहेत आणि त्यांच्या जनतेला सांगते काळजी करू नका, पाणी तुमचं यायचं ते येईल. ज्या पद्धतीने हा जो हल्ला झाला कुठेतरी धर्म विचारून लोकांना मारलं गेलं, कसं बघता या हल्ल्याकडं आणि त्या मानसिकतेकडे? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या अगोदरचं जे पाकिस्तानचे जे आर्मी चीफ आहे त्यांचं भाषण हे महत्त्वाचं आहे. त्यांनी पुन्हा 2 नेशन थिअरी ही मांडली. इंटेलिजन्स सतर्क झालं, इंटेलिजन्सनी माहितीही गॅदर केली, सरकारला दिली आणि सरकारला विचारलं काय केलं पाहिजे. सरकार पुन्हा झोपून राहिलं, इन्स्ट्रक्शनच दिल्या नाही. आता ते तरी काय करणार आहे? त्याच्यामुळे इंटेलिजन्स नव्हती असं नाही. आज असणारं मिलिटरी पूर्णपणे तयार आहे, इस्पार या उसपार. पण पॉलिटिकल लीडरशिप जी आहे, या पॉलिटिकल लीडरशिपकडे विल नाही. त्याच्यामुळे या पॉलिटिकल लीडरशिपकडे विल यावं, त्यांचे मनोबल वाढावा म्हणून असणारा 2 मेला हुतात्मा स्मारक मुंबई जे आहे तिथे आम्ही असणारा प्लेकार्ड घेऊन बसणार आहोत आणि तुम्ही सरकारने कारवाई करावी हीच आमची फक्त मागणी राहणार. मृतांचे नातेवाईक म्हणतात की धर्म विचारून मारलं गेलं, मात्र शरद पवार म्हणतात की असं काही झालं असेल असं मला वाटत नाही. ते काही ठिकाणी 2-4 ठिकाणी झालं, उरलेल्या ठिकाणी झालं नाही. म्हणजे झालं नाही असं नाही, ते झालं. त्यांना एक मेसेज द्यायचा होता. मेसेज काय द्यायचा होता की म्हणून म्हटलं की ते आर्मी चीफचं जे भाषण होतं 2 नेशन थिअरी. तुम्ही हिंदू आहात, तुम्हाला येण्याची इथे गरज नाही, तुम्ही आलात आम्ही तुम्हाला गोळ्या घातल्या. त्यांना 2 नेशन थिअरीच्या आधारे हिंदू नकोत म्हणून गोळ्या घातल्या. म्हणजे सगळ्यात मोठी पहिली चूक जी झाली ती म्हणजे काश्मीरी पंडित यांना काश्मीरमधनं बाहेर काढणं. म्हणजे जसं इथे आपला असणारा गावातला पाटील देशमुख आणि खोत, जुन्या काळी त्या तिघांना चॅलेंज नव्हतं, ते सांगतील तेच. तशा रीतीने काश्मीरमध्ये ब्राह्मणांची परिस्थिती होती. माझा एक वर्गमित्र होता, काश्मीरच होता. त्याचा बाप 3 महिन्यानंतर काश्मीरला जायचं. मी म्हणजे अरे 3 महिन्यानंतर तुझा बाप का जातो? तो म्हणतो फैसला करायला जातो. त्याच्यामुळे ही जो कंट्रोल होता काश्मीरी पंडितांचा अख्ख्या मुस्लिम पॉप्युलेशनवरती, जो कंट्रोल होता तो मुस्लिमांनाच, म्हणजे तुम्ही पंडितांना मायग्रेट करायला लावणं, तो कंट्रोल तुम्ही घालवलात. देशासह महाराष्ट्रामध्ये अनेक बेकायदेशीर बांगलादेशी, पाकिस्तानी, रोहिंग्या आहेत. सरकारही मान्य करतंय की महाराष्ट्रात देखील आहे, मात्र त्यांच्यावरती त्यांना शोधण्यात किंवा त्यांना हद्दपार करण्यात सरकार अपयशी ठरते. फेल्युअर वाटतंय का?
मी असं म्हणतो की तुम्हाला असणारा तुमच्याकडे रेफ्युजीचं धोरण आहे का? दुर्दैव मी असं म्हणेन की काँग्रेसचं सरकार असेल किंवा इथला भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल, यांना साधं रेफ्युजीचं धोरण आखता आलेलं नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही एकदा रेफ्युजीचं धोरण आखलं की मग यंत्रणेला कारवाई करायला मोकळी मिळते. आज कुठली कारवाई करणार तुम्ही? जो बांगलादेशी आपण म्हणतोय तो 71 साली आलेला आहे, त्याला आपण म्हणजे शरणार्थी आपण दिला. आता ते नुसतं बंगालमध्ये शरणार्थी आपण दिलं नाही तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिलं. वॉर संपल्यानंतर त्याला जे आपण रिपॅट्रिएट करायला पाहिजे होतं ते आपण केलं नाही, तो राहिला इथे. आता तो तुमचा रेफ्युजी आहे की 3 पिढ्यानंतर तो तुमचा सिटीजन आहे याचंच तुमचं धोरण नाही आहे. काश्मीरमधला 370 कलम हटवल्यानंतर कुठेतरी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या, पर्यटन वाढलं आणि कुठेतरी हे सगळं संपवण्यासाठीचा हा सगळा हल्ल्याचा कट होता का असं वाटतं? ते माझ्या 370 संपून वर्षभर झालं एवढं लक्षात. आणि वर्षभरामध्ये असणाऱ्या काही गोष्टी घडल्या, नॉर्मलाइज व्हायला सुरुवात झाली असं मी म्हणेन. माझं आजही म्हणणं असं आहे की 20-25 वर्षानंतर सेपरेटिस्ट हे 2-4 लोकांना 15 दिवसातून 8 दिवसातून मारल्याशिवाय त्यांना यश काही लाभलेलं नाही. त्याचं कारण आहे की 60% काश्मीरी हा भारताबरोबर आहे, 15% नरोबा कुंजोबा असं मी त्या ठिकाणी म्हणेन, 5% जो आहे तो फक्त स्वतंत्र पाहिजे असं म्हणतो. त्याच्यापैकी अजून 5% जो आहे तो म्हणतो मला पाकिस्तान बरोबर. सर जातीपातीची कुठेतरी आजही प्रतिष्ठा मानताना लोक दिसतात आणि जळगावमध्ये आजची घटना आहे की या वडिलांनी आपल्या मुलीला आणि जावयावरती गोळीबार केला, त्याच्या मुलीचा मृत्यू झाला, जावई मृत्यूशी झुंज देतो. तरी आजही ही मानसिकता बदलते जाती धर्माच्या जे बदल ती माझं म्हणणं असं आहे की ओव्हरनाईट हे काही बदलणार नाही. त्याच्यामुळे असणारं जातीच्या बाहेर जाऊन जे लग्न करतात आहेत त्यांचा केअर सरकारने केला पाहिजे. आणि तिथे सुद्धा आपलं कुठलंही पॉलिसी नाही. दुर्दैवाने मी असं म्हणेन की लोकांनी आम्ही फक्त सांगतो जातीमध्ये राहू नका, पण तो जातीच्या बाहेर पडला आणि समजा कुटुंबानेच त्याच्या विरोधात व्हायलन्स केलं तर शासनाने त्याला जी मदत करणारी व्यवस्था पाहिजे ती नाहीये. मराठी अस्मितेच्या नावाखाली कुठेतरी राज उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. तसंच कुठेतरी सगळा दलित जे नेते आहेत, बहुजन नेते आहेत, यांनी पण एकत्र यायला हवं. मला शक्य वाटत नाही राज आणि उद्धव एकत्र येतील. मात्र ते असे जे अनुभव आहेत ते पब्लिक करावे असं मला वाटत नाही. तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता हा स्वतःचे डावपेच करून तो खेळत असतो, पण खेळत असताना नेहमी आपण वाचलो पाहिजे, आपली संघटना वाचली पाहिजे, हे तो आखतो आणि खेळतो. म्हणजे फ्लशमध्ये जसं ब्लाइंड खेळतो तसं राजकारणामध्ये ब्लाइंड खेळून चालत नाही. ते म्हणून मी म्हटलं ना, हा परसेप्शनचा इश्यू आहे, तो पब्लिकली न डिस्कस केलेला बरा आहे असं त्या ठिकाणी. एकत्र येणार नाही असं वाटतं मला. असं नाही, काय कारण एकत्र येऊ शकणार नाही असं का वाटतं? दोघांचा स्वभाव फार वेगळा आहे.
सत्तेसाठी अनेक वेगवेगळ्या युती आघाड्या झालेल्या आहेत. सत्तेसाठी अनेक वेगवेगळ्या युती आघाड्या आपण गेल्या 2.5 वर्षात पाहतो. त्यामुळे ते माझं म्हणणं असं आहे की त्या ज्या राजकीय आघाड्या ज्या होत्या त्याच्यातून बाहेर येता येतं. हे कौटुंबिक ऐक्य आहे. पुन्हा त्या कौटुंबिक ऐक्यातून तुम्ही बाहेर पडू शकता का? मध्ये बाबासाहेबांचं स्मारक आहे, त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. लाखोंचं कुठली ते स्मारक व्हावं बाबासाहेबांची अशी मागणी आहे. काय तुम्ही सरकारबरोबर पाठपुरावा यासाठी लक्ष घालेल? काश्मीरच्या घटनेनंतर सत्ताधारी पक्षातले काही नेते जे आहेत ते एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून भाषण करत आहे. कुठेतरी दहशतवादाचा जो उद्देश आहे त्याला सुद्धा खतपाणी घालण्याचा नाही, माझं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षच दहशतवादाचा अजेंडा राबवतोय हा आमचा आरोपच आहे.